गार्गी, अरे तू इथे काय करतोयस? जा जाऊन पॅकिंग कर, निघायचंय ना? हे बघ, मगाशी मी जे बोललो तसं म्हणायचं नव्हतं का मला. तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाही. इट्स ओके. चला निघूया. नाही नको, आपण थांबूया इथे. अरे नाही, खरंच निघूया. एनिवे, माझ्यामुळे इथे प्रत्येकाला खूप त्रास झालाय. आता अजून मला कोणाला त्रास देण्याची इच्छा नाहीये. अगं पण असं कोण म्हणालं की तुझ्यामुळे त्रास होतोय आम्हाला? बोलायची काय गरज आहे? छोट्या छोट्या गोष्टींवरून कळत नाही का मला? बघ तू प्लीज असं काहीतरी बोलू नकोस का. एनिवे, इथे थांबून काय होणार आहे? इतके दिवस आपण इथे थांबून आपल्या हाती थोडी ना काही लागलंय. गार्गी हे बघ, आपल्याकडे वेळ आहे ना, अजून 2 दिवस आहेत. आपण पुन्हा एकदा शोधूया. नक्की काहीतरी सापडेल, आय एम शुअर. मग मी सुद्धा तुला हेच सांगत होते ना. आपल्याकडे अजून 2 दिवस आहेत आणि पुढच्या 2 दिवसात आपल्याला खरंच असं काही मिळू शकतं ज्यामुळे मृत्युंजय बंगल्याचं सत्य आपण जगासमोर आणू शकतो. हो. ग्रेट. मग चल बघूया काही मिळतंय का. नाही पण आत्ता नको. आत्ता तू आधी माझ्यासोबत चल. कुठे? आपण बाहेर फिरून येऊ, जरा बरं वाटेल. म्हणजे काय, फ्रेश माइंडनी पुन्हा काम करता येईल. हा येस, चल. चल. अरे नाही रे, रस्त्यावरच आले मी. केवढं ऊन आहे माहितीये, अगदी जीव निघालाय उन्हाने. पण मला एक कळत नाहीये पक्या, तुझा फोन लागतोय मग निलयचा का लागत नाहीये? अरे गेले 3-4 दिवस झाले तो घरीच आलेला नाहीये. काय किती काळजी करायची एखाद्याची. हा आज ना आता मी तुमच्या ऑफिसमध्येच जायला निघाले होते. नाही निघाले होते, आता जात नाहीये कारण मला तुम्ही जिथे शूटिंग करताय ना त्या बंगल्याचा ऍड्रेस मिळालाय. मग मी आता तिकडेच येते. हो या तिथेच येते. कशी रे मुलं तुम्ही? आई वडिलांचा जरा म्हणून विचार करत नाही तुम्ही. हा चल ठेव फोन. मी ठेवते फोन. मी पोचते तिकडे. हा चल. एक रिक्षा दिसणार नाही आता गरजेला आणि रिक्षा आली तर रिक्षावाला यायला तयार होणार. ऐक काय मॅडम, गेला का राग मग? अरे मला राग आलाच नव्हता. चल चल, उगाच खोटं बोलू नकोस. मगाशी कशी नाक फुगवून बॅग भरत होतीस ते पाहिलंय मी. 1 मिनिट, मला खरंच राग आला नव्हता. पण बट गार्गी, आय एम रिअली सॉरी. का? तू वेडा आहेस का? सतत काय सॉरी म्हणतोयस? मी म्हटलं ना तुला, मला खरंच राग आला नव्हता. हा फक्त थोडी हर्ट झाले होते एवढंच. अगं मी फ्रस्ट्रेशन मध्ये बोलून गेलो ग. काय 5 दिवस झाले, आपल्याला अजून काही ठोस मिळालेलंही नाही ना. आय नो, पण मिळेल काहीतरी. अजून काही दिवस इथे राहिलो ना तर नक्की काहीतरी मिळेल. आणि आपण इतकी मेहनत करतोय रे, डेफिनेटली आपल्या हाती काहीतरी लागेल बघ. फक्त ना रात्री तो अंगाईचा आवाज नक्की कुठून ऐकू येतो इतकी. मग शपथ. काय रे, काय झालं? अगं गार्गी, इथे कैऱ्या आहेत, मला माहितच नव्हतं. म्हणजे तू काय कैऱ्या वगैरे पाडायच्या विचारात आहेस की काय? अगं म्हणजे काय, लहानपणी जाम धमाल केली मी. तुला बेचकी माहितीये? नाही रे, काय असतं? तुला बेचकी नाही माहित? अगं लाकडाची असते ना, वाय शेप मध्ये. त्याला रबर बांधतात आणि त्याला एक चांबड्याचा तुकडा असतो, त्यात दगड ठेवतात आणि मग हो. गार्गी, तू खिस्तेस ना माझी. एनिवे, मी बेचकीनी कैरा पाडायचो. तू हा, तू असं काही करत असशील ना याच्यावर माझा विश्वासच नाहीये, सिरियसली. काय तुला दरवेळेस मस्करी वाटते का? मागच्या वेळेस तुला मी सांगितलं की मी लोकांच्या घराची बेल वाजवून पळायचो.
तेव्हा तू मला सिरियसली घेतलं नाही. अरे सिरियसली तुझ्याकडे बघून असं नाही वाटत की तू असं काहीतरी करत असशील. तू थांब आता, तुला मी प्रूव्हच करून दाखवतो. ओके. ए गार्गी, हे बघ चिटिंग नाही. चिटिंग काय? चिटिंग काय? कैरी माझी आहे. तुझी आहे म्हणजे? अगं मी असं पाडत नाही. होतो ना पण. चल, नाही अगं, अजिबात नाही. गार्गी, हे बघ, नाही. मला कैरी खूप आवडते. मला मग कैरी आवडते तर आवडते म्हणून तुला देऊ. चल, नाही, अजिबात please, नाही. please. नाही नाही. तू थांब, तू एक मिनिट. हॅलो, हा बोल ना रे. काय रे, काय झालं? ठीक आहे, मी लगेच निघतो. हो. काय रे, कोणाचा फोन होता? अगं आईला बरं नाही आहे, तिची तब्येत जाम बिघडली. ओ, मग तू निघ लगेच. मी थांबते इथे. नाही पण तू एकटी कशी थांबशील इथे? अरे डोंट वरी, मी खरंच थांबेन इथे. आणि गेलास की फक्त पक्याला फोन करून सांग यायला. हा, तो येईल. नाही गार्गी, इथे एकटं राहणं सेफ नाहीये. अरे तुझ्या आईला तुझी जास्त गरज आहे, सो तू तिथे जा. आणि एनिवे पक्या किंवा सॅट्रिक येतीलच ना. तसंही सीसीटीव्ही फुटेज मॉनिटर करावंच लागेल कोणाला तरी, सो त्यांना पाठव. नाही, मी तुला इथे एकटीला थांबू देणार नाही. That's it. ठीक आहे, चल एनिवे चल बघूया. चल सामान घेऊया. गार्गी, चल लवकर. निघालात का? हो. काय झालं? काय नाही, समजा सामान घेतलं का? आत्ता जेवढं सामान मिळालं तेवढं घेतलंय. बघून घ्या एकदा, राहिलेलं परत मिळायचं नाही. विचारलंय तुम्हाला? हा गार्गी, जाताय ना? तुम्ही जा ना, तुमचं काम करा.
हा दादा बस इथे. गार्गे मी इथेच उतरतो, तू हीच रिक्षा घेऊन घरी जा. हा? दादा हे हे पैसे घ्या आणि मॅडमला व्यवस्थित सोडा. ओके. हा एकतर वेडा तरी आहे नाहीतर खूप प्यायलाय. असू दे. निलय, निलय दरवाजा उघड. निलय, निलय दरवाजा उघड. कोणी लावला दरवाजा? निलय, निलय दरवाजा उघड. निलय, निलय कुठेस तू? निलय उघड दरवाजा. दरवाजा कोणी बंद केला? श्रावण हाय. निलय कुठे? निलय, निलय, निलय कुठे? पाहुणं होत्या त्यो. असं पाहुणे येत्यात आणि जात्यात बी. त्यात एवढं घाबरायचं कशाला? निलय, निलय कुठेस तू? निलय, निलय, निलय कुठेस तू? निलय, 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 निलय. रात्र कशी झाली? स्वाती, अगं लागला का किरणला फोन? अहो नाही ना, कधीपासून लावते पण उचलतच नाहीये ती. येऊ दे आता, तिला चांगलंच फैलावर घेते. स्वाती, काय आहे किरण? सॉरी, थोडा उशीर झाला. थोडा? अगं सकाळी तुम्ही देवळात गेला होता की तुम्ही आत्ता परत येताय? हो,
अगं एका ठिकाणी बराच वेळ गेला म्हणून उशीर झाला. किरण, आपलं ठरलं होतं ना गार्गीकडे जायचं. हा, मग का तुम्ही असं केलं? एवढा उशीर का केलात? स्वाती, खरंच सॉरी. अगं मला सुद्धा गार्गीला एकदा कधी पाहते असं झालंय. अगं मग यायचं ना वेळेत. एक तर आधीच आमच्या जीवाला घोर लागलाय, तुला माहितीये. हो, मी समजू शकते. सॉरी ताई, वेळेवर येण्याचा बराच प्रयत्न केला आम्ही, पण उशीर व्हायचा तो झालाच. हो, अरे इतक्या कुठल्या कामात अडकला होतात सुरेश? यायला पाहिजे होतात ना वेळेत. किरण, गार्गीपेक्षा महत्वाचं होतं का ग हे काम? नंतर नसतं का करता आलं? एक तर अजिबात चैन पडत नाहीये आम्हाला. सारखे नको नको ते विचार मनात येत आहेत. तिथे मृत्युंजय बंगल्यात तिला काही झालं तर आपण काय करणार आहोत? स्वाती काय बोलतेस तू? आणि तूच म्हणतेस ना की वास्तुदेवता नेहमी तथास्तू म्हणत असते, मग तू असं बोलतेस? किरण, माझी खूप चिडचिड होतीये म्हणून मी बोलतेय. मला गार्गीला बघायचंय. हे बघ, मला माहितीये, पण आपण उद्या जाऊया. उद्या नाही, आपण आजच जाऊया. आज? हो, आपण जाऊया ना आज. भाऊजी, आज खरंच नको. उद्या आपण नक्की जाऊया. मला सुद्धा गार्गीला भेटायचंय. अगं पण प्लीज. पण उद्या नक्की जायचं. हो, उद्या नक्की जाऊया. प्लीज प्लीज. हे बघा, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. येतो आम्ही. तयारीला लागायला हवं. पण मला तिच्यासोबत खेळायचं. खेळायचं नाही, तयारी करायची. आजची 6वी रात आहे, उद्या विधी उरकायचा आहे. विधी आजच उरकून घेऊ. चालेल. अयो, हे ऐकेल. इथे अजून कोण होतं? कुठं कोण आहे? मी आवाज ऐकले त्यांचे. गार्गी, गार्गी, निलय, 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 लवकर दरवाजा उघड, सगळे खाली आहेत. निलय, निलय, निलय.
कुठं कोण आहे? मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. उद्या जायचं आहे तुला. आता झोप. निलय, हे निलय, आई सावकाश. आता बरं वाटतंय का तुला? हो थोडं डोकं जड आहे पण बरं वाटतंय. आई काय झालं होतं? काही नाही रे, साधी चक्कर आली होती मला. कधीच ऐकत नाहीस ना तू माझं. तुला इतक्यांदा सांगितलं की स्वतःची काळजी घे. आई तुझ्या मदतीला कोणी नसतं तर काय झालं असतं? हे आता तुला कळायला हवं. आईला एकटीला सोडून जातोस? आलोय ना मी आता. पण अचानक त्रास कसा झाला तुला? काही नाही रे बाळा, परवा तुझ्या ऑफिसला गेले होते तुझी चौकशी करायला. ऊन खूप होतं, येताना आली चक्कर. आता काय? पण तू ऑफिसला का गेलीस? तुला सांगितलं होतं ना की मी ऑफिसला नाहीये म्हणून. कितीतरी दिवस झाले तू घरी आला नाहीस, तुझा फोनही लागत नव्हता. मग मी काय करायला हवं होतं? तुझी काळजी वाटत होती रे बाळा, म्हणून गेले ऑफिसला. ठीक आहे, आलो ना मी आता. तू आराम कर. परत असा जाऊ नकोस हा. नाही जाणार. बरं मला सांग, तुला काही खायला हवंय का? नाही, माझी काही इच्छा नाहीये. इच्छा नाही म्हणजे? नारळ पाणी घेऊन येतो. हे तुला घ्यावंच लागेल. बरं आण. जाऊन येतो मी. तू उठू नकोस हं? आराम कर. हो या. हॅलो किरण ताई, निलयची आई बोलते. सुरेश, हा? निलयच्या आईचा फोन होता. निलय म्हणजे? निलय म्हणजे गार्गीच्या ऑफिसमध्ये तो काम करतो. गार्गीचा सिनियर गार्गी बरोबरच मृत्युंजय बंगल्यात गेला होता. अच्छा, काय म्हणत होती त्याची आई? त्याची आई म्हणाली की निलय परत आलाय घरी. म्हणजे मी समजलो नाही. निलय परत आलाय घरी म्हणजे गार्गी सुद्धा मृत्युंजय बंगल्यातून बाहेर आली असेल ना. काय सांगतेस काय? हो ना. मी एक काम करते, गार्गीला फोन करते. हा. कधी भेटेन असं झालंय. काय झालं? तिचा फोन लागत नाहीये. पुन्हा लाव फोन. आता फोन बंद येतोय. बॅटरी संपली असेल तिच्या फोनची. हो असू शकतं.
असं घाबरून नाही चालणार. कदाचित मी सत्याच्या खूप जवळ पोहोचले. इथे ह्युमन ट्रॅफिकिंग होतं हा माझा डाऊट खरा आहे. पण आता मला पेशन्स ठेवावेच लागेल. घाबरून चालणारच नाही. काय रे, गार्गीमुळेच तू इतर मुलींना लग्नासाठी नकार देत होतास ना? काय चाललंय तुझं? कोणता विषय कुठेही काय घेऊन जातेस तू? अरे तिला घरी तरी घेऊन यायचं होतंस काल. अगं पण ती घरी गेली. अरे किरण ताई तर म्हणत होत्या की ती घरी आलीच नाही. काय? हो ना, ऑफिसला गेली असेल का? नाही, ती ऑफिसला नाही, ती घरीच जाणार होती. अरे देवा, कुठे गेली असेल मग ती? आई, मावशींचा नंबर आहे तुझ्याकडे? हो आहे. एक मिनिट हा, थांब तुला नंबर काढून देते. हा इधर लावलाय, लाव का. हॅलो मावशी, मी निलय बोलतो. मला गार्गीबद्दल जरा बोलायचं होतं. कुठे आहात तुम्ही? ठीक आहे, तुम्ही ताबडतोब घरी येऊ शकता? चालेल. घाबरला? नाही. आणि तुम्ही मला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केलात ना, तरीही मी घाबरणार नाहीये. तुम्हाला काय वाटलं? तुमचं आणि तुमच्या मालकांचं इथे काय चाललंय हे मला कळणार नाही का? काय चाललंय? तुम्ही इथे ह्युमन ट्रॅफिकिंग करता, डांबून ठेवता इथे लोकांना. आता माझ्या सगळं लक्षात आलं. तुम्ही बघाच, तुम्हाला आणि तुमच्या मालकाला मी खडी फोडायला पाठवते की नाही. पोरी, काय बोलतीयस तू? आम्ही कुठं काय केलंय? तुम्हीच सगळं केलं. मला सगळं कळलंय. लपवून ठेवता तुम्ही इथे लोकांना. आणि हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मलाही तुम्ही बांधून ठेवलं. काय वाटलं तुम्हाला? मी घाबरून इथून पळून जाईन? पोरी,
चोचक आहे ना तुला? आता बास झाला तुमचं. काही बोलू नका तुम्ही. मी काय केलं पोरी? मला का बांधून ठेवलं तुम्ही? या हो तुम्ही. नाही नाही पोरी नाही. माझं काम तर सोडवायचं, बांधायचं नाही. हे बघा, तुम्ही खोटं बोलताय. आणि तुम्ही जे केलंय ना, तुम्ही आणि तुमच्या मालकाने, ते सगळं फुटेज रेकॉर्ड झालंय. आणि तुम्ही मला बांधून ठेवलं ते सुद्धा फुटेज रेकॉर्ड झालेलं आहे. नाही, मी नाही बांधलं. तुम्ही असं नाही ऐकणार. तुम्ही मला बांधून ठेवलं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे, आणि ते दाखवते मी तुम्हाला. तयारीला लागा. हा सीधी आहे. मालक म्हणलं निलय, मावशी, गार्गी कुठे? गार्गीनी मला काल ड्रॉप केलं आणि मग ती पुढे घरी गेली. अरे मग ती घरी कशी नाही आली? ऑफिसला गेली का? नाही, ती ऑफिसमध्ये सुद्धा नाहीये. मी फोन केला होता. अरे मग गेली कुठे? म्हणजे ती बंगल्यातून बाहेरच नाही आली? नाही नाही, आम्ही एकत्र निघालो ना काल. अरे पण ती घरी आली नाहीये. मावशी, हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण एकत्र शोधू तिला. हा, चला. निलय, लवकर ये रे, मला पुन्हा चक्कर येतेय. निलय, तू आईसोबत थांब, मी बघते. मावशी पण तू इथेच थांब, मी बघते. ठीक आहे, मला तुम्ही फोन करून कळवा. हो. निलय, आलो आलो. विधी? कुठला विधी? काय म्हणताय तुम्ही? अजून तुझ्या ध्यानात नाही आलं म्हणायचं. पहिल्या दिवशी सांगितलं होतं, ठावा आहे का? तो राजवाडा होता, राजवाडा. राजवाड्यात फक्त राजाचा इशारा मात्र राहू शकतो. बाकीच समज गुलाब गुलाब. मालकाचं बी असंच आहे. जो त्यांना आवडतो तो त्यांच्या सेवेला ठेवून घेतो, पण त्यांना जो आवडत नाही त्या रात्रीत जो वाडा त्याचा जीव घेतो. आणि ते बी 7व्या रात्री. अहो, किरणला एकदा फोन करून बघा ना, काय झालंय मला कळतच नाहीये. हो, ऍक्च्युली मला पण आता खूप काळजी वाटायला लागली. बहुतेक आली. किरण, काय झालंय? मी आता तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही दोघांनी शांतपणे ऐका. अगं, तू आधी आत ये. नाही, नको. किरण, काय झालंय सांग ना नक्की. आपली गार्गी खूप मोठ्या संकटात आहे. काय? मग आपल्याला ताबडतोब मृत्यूंजय बंगल्यात जायला हवं. हो हो, चला चला. नाही, नको. तुम्ही इथेच थांबा. अगं किरण, काय बोलतेस तू?
तिकडे गार्गीला काही झालं म्हणजे तिला काही होणार नाही. मी सुरेशला घेऊन तिकडे जाते. मग मग मी पण येणार. तुला सांगितलेलं कळत नाही का ग? तुम्ही कुठेही जाणार नाही, तुम्ही इथेच थांबणार आहात. आणि मी जे काही सांगेन ते तुम्ही करायचं. ही पोती घे. मी आणि सुरेश तिथे जातोय आणि आम्ही गार्गीला परत इथे आणेपर्यंत तुम्ही ही पोथी वाचायची. भाऊजी प्लीज. किरण सांग ना, प्लीज सांग ना, काय झालंय गार्गीला? आता तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. फक्त तुम्ही एक काम करा, ही पोथी वाचा मी येईपर्यंत प्लीज. येते मी. चल सुरेश. किरण किरण अगं हे बघा, तुम्ही खोटं बोलताय. माझा या अशा भाकड कथांवर अजिबात विश्वास नाहीये. आणि मला कळतंय, मला घाबरवण्यासाठी तुम्ही हे सगळं बोलताय. या तर हत मालकांची सेवा करतो. या निधी संपवण्याच्या तयारीला लागायला हवंय. काय काय विधी म्हणजे काय? आणि काय सुरू होणार आहे? सुरू होणार नाही, सुरू कवा झाला. आणि तोही ते आज संपणार आहे. आई मी जरा जाऊन येतो. कुठे रे? अगं ती गार्गी सापडत नाहीये, तिला शोधायला जावं लागेल. हो का? जा जा. बरं आई, मी शेजारच्या काकूंना सांगतो, त्या थांबतील तुझ्याजवळ. हा अरे काय गरज आहे, बरी आहे मी आता. आई, त्या थांबतील तुझ्याजवळ. येतो. किरण, सगळं ठीक होईल. व्हायलाच हवं. माझंच चुकलं. हे काकण त्याच दिवशी गार्गीपर्यंत पोहोचलं असतं तर आज ती सुखरूप असते. सुरेश राहू दे आता हे सगळं. नाही ग किरण, गार्गीला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. हे सगळं माझ्यामुळेच झालं. सुरेश, आता बाकी काही विचार करू नको. गार्गी सुखरूप राहू दे म्हणून देवाकडे प्रार्थना कर. भाऊ जरा लवकर चालवा ना. भाऊ काय झालं? रिक्षा चालू होत नाहीये, गॅरेजला न्यावी लागेल. अहो असं काय करता? अहो आम्हाला पोहोचायचंय. पण चालू नाही होत आहे रिक्षा. अहो भाऊ काहीतरी करा ना. तुम्ही दुसरी रिक्षा पकडा. सुरेश, आता काय करायचं? म्हणजे मालकानं निवडलेला जीव तानेनं पार व्याकुळ होतो. त्याचा घसा कोरडा पडेपर्यंत त्यास तहान लागते. दुसरी रात त्या जीवाला अंगाई ऐकू येते. अडगुल अडगुल सोन्याचं कडबूल अडगुल मडगुल. आणि मग त्या जीवाला पाळला दिसतो.
आणि मग अभिषेक होतो. आणि मग बाहेरच्या झाडाला प्रदक्षिणा. आणि आता जीव घेऊन विधीची समाप्ती.